नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ज्यांनी पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी कृपया आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल. आपण या यूट्यूबवरती काही योजना असतील, काही नवीन भरती आलेल्या असतील, त्या मराठीमध्ये आपण या यूट्यूबवर टाकत असतो आणि त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा, म्हणजेच दुसऱ्यापर्यंत पण या योजनेची माहिती पोहोचेल. तर चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामार्फत बघा ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. तर ही योजना काय आहे आपण जाणून घेऊया. सर्वात पहिले, राज्यातील सर्व धर्मातील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना, म्हणजे ज्यांचे वय 60 वर्ष आहे आणि ते 60 वर्षाच्या वरती आहे, ते ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66, म्हणजे भारतातील एकूण 73 आणि महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थयात्रांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मियांसाठी ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची सुविधा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. तर आपण जे पण 60 वर्षाच्या वरती असतील ते मोफत जाऊन दर्शन घेऊ शकतील. त्याचा पूर्ण जो आहे खर्च तो पूर्ण सरकार उचलणार आहे. आता पुढे माहिती घेऊया. या योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना समावेश करण्यात आलेला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये, म्हणजे 30,000 रुपयेपर्यंत सरकार आपले भरणार आहेत, इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. म्हणजे बघा, आपल्याला तिथे गेल्यावर प्रवास पण होईल, त्याच्यामध्ये आपल्याला भोजन पण मिळेल आणि निवास म्हणजे राहण्याची पण सुविधा, तसेच इत्यादी काही गोष्टी असतील त्या पण त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. लाभार्थी जेवढे आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न बघा 2,50,000 असावे, याच्यापेक्षा जास्त असायला नाही पाहिजे वार्षिक उत्पन्न. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याची वय असायला पाहिजे 60 वर्षावरील. हे 3च निकष आहेत. अजून काही याच्यामध्ये असतील तर आपण बघूया समोर जाऊन. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या आहेत त्या अधिकृत ज्या असतील त्या, तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC सक्षम अधिकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. म्हणजे ह्या कंपन्या हे पूर्ण अरेंजमेंट करणार आहे. तसेच प्रवासाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येईल. बघा, लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड होणार आहे. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. बघा, 75 वर्ष ज्याचं वय आहे त्याच्यासोबत एक सहाय्यक जाऊ शकतो, त्याची वयाची अट नाही आहे, किंवा त्याचा जीवनसाथी जाऊ शकतो, त्याचा सहाय्यक पण जाऊ शकतो, तरुण पण जाऊ शकतो. सदर योजनेच्या राज्यस्तरावरील संनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्य स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री त्याच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्याची समिती कार्यरत असेल. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य सचिव असतील, तर राज्यस्तरावर आयुक्त समाज कल्याण
हे नोडल अधिकारी म्हणून काम करते. ठीक आहे. तर योजनेची लाभार्थ्याची पात्रता बघूया आपण सर्वात पहिले. आता लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे, ही एक आहे. त्याचं वय 60 वर्षाच्या वरती पाहिजे. लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख. हे फक्त 3 निकष आहेत पात्रतेसाठी. कशासाठी? पात्रतेसाठी. आणि अपात्रता काय आहे बघा. आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे जो इन्कम टॅक्स भरतो, त्यांना ही योजना भेटणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपमंडळ, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीवेतन घेत आहेत, असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. ठीक आहे. म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.50 लाख वार्षिक याच्यापेक्षा कमी आहे ते पात्र असतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आहेत, आमदार आहेत, ते अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, ते अपात्र आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून बरं का, त्याच्या कुटुंबातील सदस्य नावावर नोंदणीकृत आहेत, ते अपात्र असतील. प्रवाशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावेत, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसन कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग हे नसले पाहिजे. ठीक आहे. तर मग नाही तर तुम्ही अपात्र होईल. याची आवश्यक कागदपत्रे काय ते बघूया. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, सर्वात पहिले ऑनलाईन अर्ज करावा लागेल. लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, म्हणजे तुम्ही राहता हे दाखवावं लागेल त्याच्यामध्ये. लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे 1 राशन कार्ड, 2 किंवा मतदान कार्ड, 3 शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, 4 जन्म दाखला, या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. ज्यांचं लाभार्थ उपलब्ध नाही, ज्यांचं जन्म दाखला, 15 ते रहिवासी प्रमाणपत्र, त्यांच्यासाठी या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 2.50 लाख किंवा पिवळे रेशन, बघा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांचे असेल ते तर आहेच, त्यांना मग प्राधिकारी किंवा दिलेल्या कुटुंब प्रमुख उत्पन्नात दाखला आणायची जरूरत नाही आहे. त्यांना ज्यांचे पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड आहे यांना वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल, सरकारी दवाखान्यातून भेटून जाईल. पासपोर्ट आकार साईजचा फोटो लागेल. जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आहे. आता लाभार्थ्याची निवड कशी होणार ते बघूया. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत प्रवाशाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेद्वारे केले जाईल. जिल्हा स्तरावर केले जाईल. प्रत्येक ठिकठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदाराची संख्येसह ज्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाचा उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे म्हणजे संगणकीकृत ड्रॉ तयार करण्यात येईल, त्याच्यामार्फत ती निवड होणार आहे. कोट्यातील 100% अतिरिक्त लोकसंख्या प्रतीक्षा यादी देखील तयार करण्यात येईल. 100% अतिरिक्त म्हणजे याच्यामध्ये जर त्यांनी 50 निवडले तर 50 अजून वेटिंग लिस्टवर असतील. म्हणजे काही बिमार असतील किंवा काही जाऊ शकत नसेल तर मग ते वेटिंग लिस्टमधले पण याच्यामध्ये घेण्यात येईल. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास, ठीक आहे, प्रतीक्षा यादीतील समाविष्ट असलेल्या व्यक्तीला त्या प्रवासात पाठवता येईल. आता आपण जसं सांगितलं तसं निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांमध्ये प्रसारित केली जाईल. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो त्यांच्यासोबत इतर कोणतीही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही. जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराला लॉटरी निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. आपण रिक्वेस्ट करू शकतो. अर्ज करण्याची प्रक्रिया काय ते बघूया.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. बघा आता प्रक्रिया काय. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे. बघा, विनामूल्य होईल. अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड. तर बघा मित्रांनो, ह्या सर्व आहेत. आपण याच्यामध्ये पात्रता बघितल्या, अपात्रता बघितल्या, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे बघितली, त्याच्यानंतर लाभार्थ्याची निवड कशी होईल हे बघितली आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय हे बघितली. याच्यामध्ये आपल्याला KYC करावं लागेल. इथे पण KYC करावं लागेल, कारण की जाणारा व्यक्ती तोच आहे हे समजण्यासाठी. तर असा हा व्हिडिओ होता मित्रांनो. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आता ही सुरू तर झालेली आहे, पण कोणाला लाभ मिळणार आणि याची नियम अटी काय आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांचे वय 60 वर्षाच्या वरती आहे, पती पत्नी असतील, त्यांनी पण दोघांनी सोबत फॉर्म भरून टाकायचा आहे. जर एकाचा नंबर आला दुसऱ्याचा आला नाही तर अधिकाऱ्याला बोलून आपण दुसऱ्याचा पण नंबर याच्यामध्ये लावू शकतो. ही पण सुविधा याच्यामध्ये आहे. राहण्याची व्यवस्था त्यांच्याकडे असेल, प्रवासाचा खर्च सर्व ते उचलणार आहे, भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडे असेल आणि सोबत तुम्हाला गाईड्स पण मिळणार आहेत. तर मग ही योजना आहे मित्रांनो. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.